अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असता सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसी त्या समयी मोरपाखरासी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तो चिचाळा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविली विटेसी ती जिद्दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळाले त्या. तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम, त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाला यासी, आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको. त्याप्रमाणे बाई करीती दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांग मजलागी. समर्थ वृत्ताई कोणी म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांस सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाराची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुण गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यासी द्यावी कफन झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसेनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशी करता गोष्ट, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ती तयाच्या. त्यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिले खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून भक्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रती वेद कधीच लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता, दादाची आशिरी ठेवता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी, तेच करू या समयी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनून, टाकला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पीटीत स्वस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही. दादासी बनून गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिच पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जणी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझले हे करणी लोकापद कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलती. अहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकुणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवली संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोतो अष्टदश अध्याय गोळः. श्रीरस्तु शुभं भवतु.